हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण खूप दिवसांनंतर मी रेसिपी टाकत आहे। मध्ये मी थोडासा ब्रेक घेतला होता। तर आज आपण बनवणार आहोत मशरूम आणि मटरची भाजी। पुणेरी स्टाईल मध्ये बनवणार आहोत। तर मी तुम्हाला सगळे त्यासाठी लागणारे साहित्य दाखवते त्याआधी। तर वाटण केलेले आहे मी। वाटणामध्ये 3 कांदे, 2 टोमॅटो, थोड्याशा लसूणच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं, त्यानंतर गार्निशिंग साठी कोथिंबीर, फोडणीसाठी जिरे आणि तमालपत्र। तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही घेऊ शकता। तमालपत्र ह्याच्यासाठी की तमालपत्राने वेगळी चव येते त्यासाठी। आणि त्यासाठी भाजीला लागणारे थोडेसे मटार घेतलेत मी, कारण आमच्यात मटार टाकलेले आवडतात। आणि नंतर मसाले पाहूया आपण। हळद, थोडासा चिकन मसाला, जिरे धणेपूड आणि कांदा लसूण मसाला, आणि हे आमचं घरगुती लाल तिखट आहे, तर ते मी टाकते। आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे मशरूम। तर आता आपण फोडणी टाकायला सुरुवात करूया। त्यासाठी आधी गॅस पेटवून घ्या। नंतर त्यामध्ये आपण टाकून घेऊ 3-4 पळ्या तेल। तुम्ही आवडीनुसार, तुमच्या आवडीनुसार तूपही घालू शकता, पण तुपाने बाकीच्या घटकांची चव लागत नाही, त्यामुळे मी तूप शक्यतो घालत नाही। तेल छानपैकी गरम होऊ द्या आणि त्यानंतर आपण जिरे आणि तमालपत्र टाकून घेऊ। पाहू शकता तुम्ही तेल गरम झाले। त्यामध्ये आता जिरे टाकून घ्या। जिरे छान फुलू द्यायचे, मध्येच दुसरं काही टाकायचं नाही, नाहीतर नंतर ते तोंडात आले तर थोडेसे कडवट लागतात। तमालपत्र आणि जिरे छान तडतडू द्यायचं तेलामध्ये। पाहू शकता तुम्ही जिरे छान फुललेले। आता आपण हे केलेलं वाटण जे आहे ते त्याच्यात परतून घेऊया। याचं मस्त वाटण 4-5 मिनिटं परतून घ्यायचं, म्हणजे कांद्याचा जो कच्चा वास असतो तो राहत नाही। कोणी वाटण कांदे भाजून करतं आणि कोणी कच्च्या ह्याचं करतं। तर वाटण कच्च्या कांद्याचं केलं काय आणि भाजून केलं काय, आपण नंतर ते परतून घेतो, त्यामुळे कच्च्या कांद्याचं करणं हा एक सोपा पर्याय आहे। आणि वाटण पटकन परतण्यासाठी आहे ना, त्यात मीठ घालायचं, म्हणजे कांदा पटकन भाजला जातो। चवीपुरतं मीठ घाला। असं छान थोडं हलवून 4-5 मिनिटं वाटण चांगलं शिजवून घ्या। तर पाहू शकता तुम्ही मी मसाला छानपैकी 4-5 ते 5 मिनिटं परतून घेतलेला आहे। त्यानंतर जे हे मी मसाले काढलेले आहेत, हळद, चिकन मसाला, जिरे धणेपूड, कांदा लसूण मसाला, आणि हे आमचं घरगुती लाल तिखट आहे, त्यामुळे मी थोड्या प्रमाणात घेते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा घरातल्यांच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त टाकू शकता। मग त्यानंतर हे सगळे मसाले त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे, म्हणजे परतून घ्यायचे सगळे। मीठ आपण ऑलरेडी त्यामध्ये टाकलेलं आहे, त्यामुळे नंतर ज्यावेळेस तुम्ही पूर्ण भाजी तयार कराल त्यावेळेस भाजीची चव घेऊन कमी जास्त तुम्ही टाकू शकता। शक्यतो मीठ कमीच टाकायचं, कारण कधी जास्त होतं कधी कमी होतं आपल्याला सांगता येत नाही। आता हे 2 मिनिटं परतून घेऊया मसाले सगळे। आता पाहू शकता तुम्ही मसाला चांगला परतलेला आहे। चांगलं म्हणजे कसं, त्याच्यामध्ये जे पाणी असतं ना ते कम्प्लीट जायला पाहिजे, आणि हे अशा प्रकारे तेल सुटलं पाहिजे मसाल्याला, म्हणजे समजून जायचं की आपला मसाला हा चांगला परतलेला आहे। मग आता त्यामध्ये टाकूया आपण, हे पहा मी थोडेसे मटार पण घेतलेले, मटार पण टाकणार आहे।
मटार पहिले हलवून घ्यायचे, थोडेसे मिक्स करून मसाल्यामध्ये, कारण कसं मशरूम थोडेसे नाजूक असतात, म्हणजे ते असे हलवताना पटकन सुटून जातात, त्यामुळे हे आधी हलवून घ्यायचं आणि मग त्यामध्ये मशरूम टाकायचे। हे पाच मशरूम मी स्वच्छ धुवून मगाशीच कापून ठेवले होते, पाहू शकता तुम्ही। मशरूम टाकून द्यायचे आणि आता आपण हे सगळं छानपैकी मिक्स करून घेऊया। काही जण मशरूम पहिल्यांदा थोडेसे म्हणजे तेलामध्ये परतून घेतात, तर मी तर तसं काही करत नाही। तुम्ही कसे करता कमेंट मध्ये नक्की सांगा मला। त्यानंतर गार्निशिंग साठी वरतून कोथिंबीर टाकायची। कोथिंबीर कधीच आधीच टाकायची नाही, कारण की तेलामध्ये हे होते आणि त्याचा वास चांगला लागत नाही भाजीला, त्यामुळे कोथिंबीर सगळं आपलं फोडणी वगैरे टाकून झाली की मग टाकायची। आणि आता मगाशी मी वाटणाचं पाणी काढलं होतं तेच आपण घालायचं। मशरूमला खूप थोड्या प्रमाणात पाणी लागतं, पण तुमच्याकडं तुम्ही कसं म्हणजे तुम्हाला थोडंसं सरसरीत पाहिजे भाजी किंवा सुक्की पाहिजे, कोणाला सुक्की आवडते कोणाला सरभरीत आवडते, त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता। तर मी आज थोडीशी तशीच केलेली आहे, कारण आम्ही खाणार आहोत भाकरी।